तुमच्या बाळाला मारू नका, त्यांना आमच्याकडे सोपवा. हे शब्द होते ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांचे. या एका पाऊलाने शेकडो प्राण वाचले. ही होती 19व्या शतकातील भारताची कठोर सत्यता, जिथे समाज जातपात आणि लिंगभेदाच्या बेड्यांमध्ये अडकला होता. विधवांवर अमानवी अत्याचार होत, त्यांना समाजातून वगळलं जात, त्यांचे मुंडन केले जात, त्यांना असहाय्य सोडलं जात आणि जर त्या गरोदर असतील तर त्यांच्या होणाऱ्या बाळाचा जीव घेण्याचा दबाव त्यांच्यावर आणला जात. पण ज्योतिबा आणि सावित्रीबाईंनी या अन्यायाविरुद्ध निर्धारानं उभं राहायचं ठरवलं. 1860 साली सावित्रीबाईंनी विधवांचे डोके मुंडवण्याच्या प्रथेविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला. 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. हे गुप्त आश्रयस्थळ होतं, जिथे कोणत्याही जातीच्या विधवांना कोणत्याही भीतीशिवाय आपल्या बाळाला जन्म देण्याची मुभा होती. त्यांनी आपल्या घराच्या बाहेर एक पाळणा ठेवला होता. त्यावर लिहिलं होतं, तुमच्या बाळाला मारू नका, त्यांना इथेच सोडा. इथूनच भारतात मुलं